पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात एक शेतकरी तब्बल 20 लाखांचा वार्षिक नफा मिळवतोय। कोणत्या पिकाने कशा पद्धतीने ते उत्पन्न घेतात पाहूया त्या रिपोर्टमधून। संजय देवरे हे बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या मोहरखेड या गावी राहतात। 1995 साली त्यांच्याकडे फक्त 1.5 एकर शेती होती। मात्र पारंपरिक पिकं त्यांना पुरेसा नफा देत नव्हती। त्यामुळे त्यांनी शेडनेट अँड कंपनी सोबत करार करून भाजीपाल्याच्या बीजोत्पादनाची सुरुवात केली। त्याकरता त्यांनी 10 गुंठे जमिनीवर शेड उभारत हे उत्पादन घेण्यास सुरुवात केली। आज देवरेंनी 2.5 एकर शेतात 10 नेट उभारत बीजोत्पादन सुरू केले। तसंच त्यांची 18 एकर शेती आहे। प्रोग्राम आमचा ईस्ट वेस्ट अशी करार आहे सध्या चालू। तर ते आम्हाला रोप कोणत्याही व्हरायटीचे जे ते लागतं बियाणं त्याचा करार करून रोप आम्हाला आणून देते। ते बियाणं काढणं नेऊन घालणं आमचं काम आहे। पूर्ण त्याच्या देखरेखीखाली आम्ही काम करतोय। 12 महिने त्याच्या देखरेखीखाली काम चालू असतं आमच्यावर। टोटल शेती माझ्याकडे आता 18 एकर झालेली आहे। त्याच्यातून 3 एकर मध्ये मी बीजोत्पादनाचा कार्यक्रम करतो। देवरेंकडे असणारी जमीन ही खडकाळ होती। तसंच तिथे पाण्याचीही कमतरता होती। मात्र त्यांनी तब्बल 10 किलोमीटरवरून पाण्याची पाईपलाईन आणत शेतात मेहनत घेतली। या शेतात त्यांनी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, कारलं अशा भाज्यांचं बीजोत्पादन अत्यंत हायटेकपणे घ्यायला सुरुवात करत विकासाची गंगा खेचून आणली। कारलं आहे, टमाटर आहे, मिरची आहे, शिमला आहे, साधी मिरची आहे, काकडी राहते 5-5 नेट आमच्याकडं। त्याच्यानंतर आता डबल कारल्याची लागवड सुरू आहे आज रोजी आमची। जूनमध्ये पुन्हा डबल सुरू असतं। म्हणजे काम येणे टाइम चालू आहे, बंद नाही आमचं। देवरे यांनी 2.5 एकरमध्ये कंपनी सोबत करार केला होता। त्या करारातून त्यांचं वार्षिक उत्पन्न 30 लाख इतकं आहे। त्यातून त्यांना नफा 20 लाख इतका होतो। तसंच ते उरलेल्या 15 एकर शेतात सोयाबीन, कापूस, कांदा ही परंपरागत पिकं घेत वर्षाला 3 लाख नफा घेतात। इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण झालेले देवरे यांनी शेतीच्या जोरावर दोन्ही मुलांना उच्च विद्या विभूषित केले। त्यांचा मुलगा शेतमालाचा भाव इंटरनेटवरून सांगतो। माझं आताच्या तरुणांना सांगणं आहे की आपण जेव्हा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीमध्ये जातो, आपल्याला कंपनी हायेस्ट देऊन 50,000 रुपये महिना देईल। परंतु जर आपल्या घरी जर शेती असेल आणि आपण तिला हायटेक असं डेव्हलप केलं तर नक्कीच आपल्याला वार्षिक 2 लाख रुपयेपर्यंत आपण महिना पाडू शकतो। देवरेंनी शेतात नंदनवन फुलवण्यासाठी कठोर मेहनत घेतली। त्यांच्या मेहनतीला कृषी विभागाने अनेक योजनेच्या रूपाने मदत केली। त्यात शेततळ सिंचन योजनेचा त्यांना चांगला उपयोग झाला। निसर्गाचा प्रकोप होतो त्यावेळी कंपनी आणि सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतात। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।